अक्षरधन कथा अभिवाचन स्पर्धा। मी उमा कुलकर्णी लुसाका जांभ्यावरून माझी स्वरचित कथा सादर करत आहे। पारख, माझा पारिजातक। नेहमीचा दिनक्रम, मॉर्निंग वॉक, दूध आणणे, मंदिरात जाणे, ध्यानधारणा करणे। पण या साध्या दिनक्रमात पण सृष्टीचे विविध रूपे आणि माणसातील विविधता दिसून येते। यातील योग्य निवड बाकी मागे सोडून देत पुढे जात राहणे हाच माझा मार्ग ऐकला। कधी दुधातील पाण्याबद्दल तक्रार करणारे किंवा दुधाच्या किमतीबद्दल घासाघीस करणारे ग्राहक, त्यांच्या दृष्टीने ते ठीकच हो। त्यात एक शाळकरी मुलगा पाण्याची छोटीशी रिकामी बाटली घेऊन दूध मागतो। कधी दूधवाला देतो, कधी नाही देत। तेव्हा मात्र मी त्यांना म्हणते, द्या त्याला दूध, मी देते पैसे। ते म्हणतात, अहो मिसेस कुलकर्णी, देतो, पण कधी नाही म्हणायला पाहिजे, नाहीतर त्याला ती सवयच लागेल। खरे हो, अगदी खरे। प्रत्येकाचा वेगवेगळा विचार आणि तोही बरोबरच आहे। मंदिरात जाते तर कृष्ण लाला सजून बसलेले, लहान बाळाला पावडर टीट लावून बसतो अगदी तसा। ते त्याचे काम हो, अगदी सजून बसणे त्याचे काम। भक्तासाठी तयार होणे भाग हो त्यांना। त्याच्याबरोबर विविध झाडे, फुले, दवबिंदू पिऊन नटून बसलेले, अगदी नटून, अगदी नव्या नवरीसारखे नटून बसलेले। गुलाब काही अर्धवट उमललेला तर काही कळ्या, काही सूर्यकिरणांसवे उमललेले गुलाब काट्यात फुलणे हा त्यांचा धर्म हो। त्या गुलाबाचा धर्मच नव्हतो। 2-3 दिवस फुलून राहणार, सुगंधाची उधळण करणार होतो। सर्व खरे हो, पण तोडताना काटे तर बोचणारच ना। हो, गुलाब तोडताना काटे बोचणारच, नकोच तो गुलाब, बराच तो झाडावरच आपल्या। असेच काही जास्वंदचे पण, जास्वंद सुद्धा फुलून बसणार, पण तोडले की लगेच कोमजून जाणार। मोगरा काही उमललेल्या तर काही कळ्या अर्ध उमललेली, तर काही तर सुकूनच गेलेले होते, पण झाडावरून गळून नाही पडणार, आपले स्थान काही सोडणार नाहीत। रहा बाबा झाडावरच, कारण तोडणे मनाला भावत नाही। तोडणे अगदीच भावत नाही मनाला। मग ते फूल असो किंवा कोणाचे मन असो, तोडून बोलणे मनाला जमत नाही। यात वेगळा तो माझा पारिजातक। यात वेगळा तो माझा पारिजातक बहरलेला, फुललेल्या फुलांची उधळण करणारा, अर्धवट फुललेल्या कळ्या मात्र झाडावरच, मनाने जुळलेला, स्वतःहून जवळीक साधणारा, देवाच्या माथ्यावर स्वतःहून सजणारा, पोकळ केशरी दांड्यातून सुगंधाची उधळण करणारा, हातात ओंजळीत भरभरून ओथंबत राहिलं, सुकला तरी ओंजळीला सुगंधित करीत राहिलं, असा तो माझा पारिजातक। आजकाल असेच वाटते हो, जो मनाने जुळेल तो आपला, जो टपटप पारिजातकासारखा बरसेल तो आपला, नाहीतर गुलाब, जास्वंद, मोगऱ्यासारखं स्वतःच्या तोऱ्यात फुलून बसेल तर त्याची मर्जी, रहा बाबा तोऱ्यात। कारण तोडणे भावत नाही मला, मग ते फूल असो की माणसाचे मन। त्यापेक्षा दुरून डोंगर साजरे बरे। म्हणतात ना, सुख वेचीन म्हणण्या आधी दुःख, घन दुःखाचा गहिवरून येतो, अन दुःखाचा सारून आता कवडसा सुखाचा येतो। या ऊन सावली संगे रमण्या मौज म्हणून मी हसून हल्ली माझ्या जगण्याचा श्रावण जगते। त्यात माझा पारिजातक सतत माझ्या बरोबर असतो। थँक यू व्हेरी मच।